नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली झालेला आज आपण इथे पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण इथे त्याचा भाग 1 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या भाग 1 मधला हा आपला प्रश्न पहिला। तर काय आहे ते, क्रमगत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती। तर आपल्याला काय विचारले, क्रमागत म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या घनांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे। तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। आपल्याला काय दिलेलं आहे, 1 ते 10 पर्यंतच्या आपल्याला संख्यांच्या घनांची बेरीज आपल्याला काढायची आहे। तर सुरुवातीला इथे काय करायचं, 1 ते 10 पर्यंतच्या संख्येची बेरीज काढून घ्यायची। तर 1 ते 10 पर्यंतच्या संख्येची बेरीज आपण कशी काढतो, क्रमागत संख्येची बेरीज n कंसात n अधिक 1 भागिले 2 या फॉर्म्युलेने आपण काढतो। तर n म्हणजे काय, एकूण संख्या। तर 1 ते 10 मध्ये एकूण किती संख्या आहे, त्या 10 संख्या आहेत, म्हणजे n च्या ठिकाणी 10 टाकायचं। 10 कंसात 10 अधिक 1, 10 अधिक 1 किती असतं, 11, म्हणजे 10 गुणिले 11 भागिले 2, बे के बे, बे पंचे 10, 11 पाची किती आलं, 55 आलं। तर ही आपल्याला काय मिळाली, 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज मिळाली। तर आपल्याला त्यांच्या घनांची बेरीज काढायची आहे। तर इथे काय असतं, 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची बेरीज काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ही जी संख्या आली आपल्याला 1 ते 10 पर्यंत संख्येची बेरीज, तर त्याचा आपल्याला वर्ग करावा लागेल। 55चा वर्ग, 55चा जर वर्ग केला तुम्ही तर तो किती येतो, हा 5चा वर्ग इथे 25 आणि 5च्या पुढची संख्या किती, 6, 5 सके किती 30, म्हणजे 3025 जो आहे तर तो 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची बेरीज जी आहे तर ती 3025 येणार आहे। म्हणजे याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता। अगोदर काय करायचं, त्या संख्येची बेरीज काढायची व त्याचा वर्ग करायचा, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर या प्रश्नाचे, तर इथे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर या पहिल्या भागामध्ये आपण जे आहे तर त्याची सुरुवातीचे जे आहेत तर ते प्रश्न पाहत आहोत। तर प्रश्न क्रमांक 2 आपण इथे पाहूयात। तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती आहेत। तर काय म्हटलेलं लक्षात घ्या, 3 अंकी म्हटलेलं आहे। तर आता 1 ते 1000 मध्ये आता 2 अंकी संख्या किती आहे, त्या म्हणजे 1 ते 99 पर्यंतच्या संख्या गेल्या, राहिली किती फक्त 100, म्हणजे 3 अंकी पहिली संख्या कुठली आहे, 100, आणि शेवटची संख्या कुठली येणार आहे, 999, म्हणजे इकडच्या ह्या 99 सोडल्या पहिल्या आणि इकडली 1000, कारण 1000 जी आहे तर ती किती 4 अंकी येते, हे 99 आणि ही 1000 ही एक संख्या, एकूण किती झाल्या 4, म्हणजे 100 संख्या झाल्या। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 1000 मधून 100 वजा करावं लागेल, म्हणजे 1000 मधून ह्या 100 संख्या जर वजा केल्या तर राहिलेल्या ज्या आहेत तर त्या 900, त्या कसल्या संख्या असणार आहे तर त्या 3 अंकी एकूण संख्या असणार आहेत 1 ते 1000 मधील, म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता। तर प्रश्न क्रमांक 3 तुम्ही इथे पाहू शकता, काय दिलेलं आहे, 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरीजपेक्षा कितीने कमी आहे। तर आपल्याला इथे सुरुवातीला काय करायचं आहे, 31 ते 50 पर्यंतच्या संख्येची बेरीज काढायची आहे व नंतर 61 ते 80 पर्यंतच्या संख्येची बेरीज काढायची आहे, आणि त्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे। तर हे जे आहे तर ते 2 सूत्राद्वारे आपण जे आहे तर ते ह्या मधल्या कोणत्याही संख्या क्रमागत देऊया त्याची आपण बेरीज काढू शकतो। तर ते दोन्ही पद्धतीने कसं काढायचं ते आपण इथे पाहूयात। तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, काय दिलेलं आपल्याला, 31 ते 50 पर्यंत संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे। तर आता हे पहिली पद्धत तुम्हाला सांगतो मी, 31 ते 50 पर्यंतची, आणि 61 ते 80 पर्यंतची आहे त्यासाठी दुसरं सूत्रानं आपण मी सांगतो तुम्हाला। तर इथे पहिल्या सूत्रानुसार तुम्ही पाहू शकता, तर काय दिलेलं आहे, तर आता इथे आपल्याला 31 ते 50 पर्यंतची बेरीज काढायची आहे, त्यासाठी सूत्र असतं n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d। तर हे एक सूत्र असतं, तर यानुसार देखील आपण मधल्या कोणत्याही संख्येची बेरीज काढू शकतो। तर आता इथे n d म्हणजे काय, डिफरन्स असतो। तर आता 31 ते 50 या क्रमागत संख्या आहेत, प्रत्येक संख्येमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1चा डिफरन्स आहे, d बरोबर किती असणार आहे, 1 असणार आहे। n म्हणजे
एकूण किती संख्या आहेत, म्हणजे 31 ते 50 पर्यंत तुम्ही जर काउंट केल्या तर एकूण 20 संख्या येतात. आणि ए म्हणजे काय, ती पहिली संख्या कोणती आहे, 31 आहे. म्हणजे ए म्हणजे पहिली संख्या 31. तर हे सर्व जे आहे ए, डी आणि एन हे या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायचं. फॉर्म्युला काय, n/2. एन आहे 20, म्हणजे 20/2 कंसात 2a, 2 गुणिले एची किंमत किती, 31, अधिक कंसात n वजा 1, n किती आहे 20, 20 वजा 1 किती आलं, 19, आणि हे गुणुले डी म्हणजे गुणुले 1. आता 19 गुणुले 1 19च होणार, आणि हे 31 दोन्ही 62 होणार. म्हणजे हे 20/2 बे के बे बेन 10 20, म्हणजे हे 10 आलं, आणि हे 31 दोन्ही हे कंसात परत 62, आणि हे अधिक 19 गुणुले 1 हे 19 आलं. तर 62 आणि 19 जर केलं तर ते किती येतं, 81 येतं. म्हणजे बरोबर काय येणार आहे, 81 गुणुले हे 10 बाहेरचं, म्हणजे 81 गुणुले 10 जर केलं तर किती येतं, 810 येईल. म्हणजे हे 31 ते 50 पर्यंतच्या एकूण क्रमागत संख्येची बेरीज किती असणार आहे, तर ती 810 असणार आहे. तर हे एका फॉर्म्युल्यानुसार झालं. तर आपण आता दुसरं जे आहे तर 61 ते 80चं ते दुसऱ्या एका फॉर्म्युल्यानुसार घेऊया, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे. तर हे दुसरा फॉर्म्युला काय असतो, n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, हा दुसरा फॉर्म्युला आहे. म्हणजे पहिल्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला जो सोपा वाटेल तुम्ही तो घेऊन काढू शकता. तर हा पहिला फॉर्म्युला झाला n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले डी, आणि दुसरा फॉर्म्युला काय, n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. तर आपल्याला आता 61 ते 80 पर्यंतची बेरीज काढायची आहे. तर आता 61 ते 80 पर्यंत पहिली संख्या कोणती आहे, 61, आणि शेवटची आहे 80, आणि n/2 n किती आहे, 20च असणार आहे, कारण एकूण संख्या 20 आहेत. म्हणजे 20/2 कंसात ही पहिली संख्या 61 आणि दुसरी संख्या 80, 61 आणि 80 किती होतात, 141. म्हणजे हे 20/2 10 आलं, म्हणजे बेन 10 20, आणि 10 गुणिले हे दोघांची बेरीज झाली 141. 141 10 किती येतं, 1410 येतं. म्हणजे हे 61 ते 80 पर्यंतच्या संख्येची बेरीज जी आहे तर ती 1410 येणार आहे. तर ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही इकडचे 31 ते 50 पर्यंतची बेरीज जरी काढली तुम्ही, तर 50 आणि 30 31 किती 81 होतं, आणि 81 गुणिले n/2 म्हणजे 10 किती येतं, 810 येतं. दोन्ही फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला जो सोपा वाटेल तो घेऊन तुम्ही काढू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या दोन्ही संख्यांच्या बेरजेतील फरक काढायचा आहे. तर आता एकूण फरक किती असणार आहे, ह्याची 61 ते 80ची बेरीज आली 1410, आणि हे 31 ते 50 मधील बेरीज किती आलेली आहे, 810. म्हणजे 1410 वजा जर 810 केलं तर किती येतं, 600 येतं. हे फरक किती असणार आहे, 1410 वजा 810, म्हणजे फरक जो आहे तर तो 600 येणार आहे. म्हणजे 600 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. म्हणजेच तर 600 ऑप्शन आपला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल. तर इथे एक लक्षात घ्या. आता कोणत्या अशा दोन संख्या ज्याचा गुणाकार 15 आहे, 3 गुणिले 5. काय लिहू शकतो आपण, 3 गुणिले 5 ह्या एक संख्या घेऊ शकतो आपण, 3 गुणिले 5. आणि दुसऱ्या कोणत्या संख्या आहेत, तर ते 15 गुणिले 1. तर ह्या संख्या या दोघांचा गुणाकार देखील 15 येतो. आता काय करायचं, प्रत्येक संख्येची 3 पट करायचे. 3ची 3 पट किती येणार, 9 येणार. 5ची 3 पट किती येणार, 15 येणार. आणि 15 9 किती येणार, 15 9 135. तर आता इकडे देखील आपण करून पाहूयात. 15ची तिप्पट किती, 15 ते 45 गुणुले 1ची तिप्पट किती, 3 गुणुले 1 3, म्हणजे 45 त्रिक जर तुम्ही केलं तर किती येतं, 135. म्हणजे दोन संख्याचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास किती येणार आहे, तर तुम्ही कोणत्याही संख्या घ्या 15चा गुणाकार येणार आहे. 3 आणि 5 आणि 15 1 15 ह्या दोघांचा जर तुम्ही तिप्पट केली, त्यांचा गुणाकार केला तर तो किती येतो, 135च येतो. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, 135 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3च आंबे उरतात. तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील. तर ते लक्षात घ्या काय दिलेलं आपल्याला, तर एकूण किती डझन आंबे असतील त्या करंडीत, कमीत कमी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या कमीत कमी हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. तर आता इथे आपल्या इथे खाली डझनामध्ये दिलेलं आहे. तर हे आपण आता एका डझनामध्ये किती असतात, 12 आंबे असतात. म्हणजे 12 इथे 7 इथे डझन आहेत. 12 हे किती झाले, हे 84 झाले. 12 हे किती झाले, हे 96 झाले. 12 हे किती झाले, 108 झाले. आणि 12 हे किती झाले,
120 झाले. म्हणजे आपण हे संख्येमध्ये आपलं काढलं. म्हणजे आता एका पेटीत आपल्याला काय करायचं, आंब्याचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केले. मी 7 प्रमाणे गट केले. मग आपल्याला काय करायचं आहे, 7 आणि 15 ह्या खालीलपैकी संख्यांना भागायचं आहे. आणि तेव्हा किती आंबे उरतात, प्रत्येकी मी बाकी 3च उरले पाहिजे. तर आता बाकी 3 उरले पाहिजे, तर अशा करंडीत कमीत कमी किती डझन आंबे बसतील आपल्याला काढायचं आहे. तर कमीत कमी हा शब्द लक्षात घ्या. तर आता इथे 84ला भागलं तर 12 7 84, म्हणजे इथे किती 7 जर भागलं तर 12 7 84, म्हणजे बाकी 0 राहते. इथे बाकी राहतच नाही. हा तर ऑप्शन कट झाला. इथे 96ला जर तुम्ही 7ने भागलं तर किती येतं, 13 7 91, म्हणजे 5 उरतात. तर इथे देखील बाकी 5 उरते. पण बाकी आपल्याला किती उरले पाहिजे, प्रत्येकी 3 आंबे उरले पाहिजेत. म्हणजे हे देखील चुकीचं ठरतं. 3 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 108. तर 108ला जर तुम्ही भाग घालवला तर किती आला, 7ने जर भाग घालवला तर किती येतं, 7 1 7 उरले 3, 7 5 35, म्हणजे इथे बाकी 3 उरते 7ने भाग घालवल्यास 108ला. आणि इथे 15ने जर भाग घालवला 15 7 105, म्हणजे इथे देखील बाकी 3 उरते. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला बाकी 3 उरताना दिसत आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की कमीत कमी जे आहे तर ते किती डझन आंबे असणार आहेत, तर ते 9 डझन आंबे असणार आहेत. म्हणजेच बाकी 3 उरते, 9 डझन म्हणजे 108 येतं. त्याला जर तुम्ही 7ने देखील भागा आणि 15ने देखील भागा, त्याची बाकी जी आहे तर ती 3, म्हणजे 3च आंबे उरतात शेवटी. म्हणजे एकूण किती डझन आंबे असतील त्या पेटीमध्ये, तर कमीत कमी जे आहे तर ते 9 डझन आंबे असणार आहेत. म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक आहे 6. एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाती असलेले आहेत. म्हणजे 3 पाती जेवढे पंखे आहेत तेवढेच काय आहेत, 4 पाती असलेले पंखे आहेत. त्या सर्व पंख्यांची एकूण पाती, म्हणजे पंख्यांची जी पाती आहेत त्यांच्या पात्यांची संख्या दिलेली आहे 119. तर दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत, म्हणजे 3 पाती व 4 पाती असे दोन्ही मिळून एकूण किती पंखे आहेत हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं सॉल्व करतो आपण हे, तर सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे, 3 पाती जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाती पंखे आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. दोघांची संख्या जी आहे पंख्यांची ती समान आहे, 3 पात्यांची आणि 4 पात्यांची. आता दोघांची संख्या समान आहे म्हणून ते आपण x मानूयात. म्हणजे दोघे पंखे जे म्हणजे x हे 3 पाती पंखे आहेत आणि 4 पाती देखील xच आहेत, कारण दोघांची संख्या समान आहे. मग 3 पाती पंख्यांची संख्या किती असणार आहे, x. तसे 4 पाती पंखे देखील xच असणार आहेत, कारण समान आहेत म्हणून. मग 3 पाती पंख्यांच्या एकूण पाती किती असणार आहेत, मग पंख्यांची संख्या गुणिले पाती, म्हणजे एका पंख्याला 3 पाती आहेत आणि 3 पाती किती आहेत, तर हे x पंखे आहेत म्हणून हे 3x झाले. 3 पाती पात्यांची संख्या 3x झाली. त्याप्रमाणे 4 पाती पंख्यांच्या पाती किती असणार आहेत, 4 पाती म्हणजे 4 गुणिले एकूण पंख्यांची संख्या x आहे म्हणून 4x. तर आता दोन्ही पात्यांची आपल्याला बेरीज दिलेली आहे 119 पाते आहेत म्हणून. म्हणजे असं आपण म्हणू शकतो हे 3 पाती म्हणजे पंखे आहेत त्यांची पात्यांची संख्या 3x अधिक 4 पात्यांची पंख्यांची संख्या 4x, या दोघांची बेरीज 119 असं आपण म्हणू शकतो. 3 आणि 4 किती झाले, हे 7x झाले. म्हणजेच 7x बरोबर 119. आता हे x हे 7 हे गुणाकारात आहे, तिकडे जे गेले होते 119ला भागाकारात जाईल. 7 1 7 17 7 19 असे, म्हणजे x बरोबर किती आलं आपल्याला 17 आलं. तर लक्षात घ्या इथे आपल्याला x ही किंमत काढायची नाही, तर आपल्याला 3 पाती जेवढे पंखे आहेत तेवढेच काय 4 पाती आहेत. म्हणजे हे 2x ही किंमत आपल्याला काढावं लागणार आहे, याच्यात डबल करावं लागणार आहे, कारण दोन्ही संख्याची मिळून संख्या विचारलेली आहे दोन्ही प्रकारच्या पंख्यांची. तर किती असणार आहे 2x, म्हणजे x ही किंमत 17, 17 2 किती 34, किंवा 17 अधिक 17 देखील करू शकता. तर एकूण पंखे किती असणार आहेत, तर ते 34 असणार आहेत. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर 34 कशामध्ये दिसत आहे, तर ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल. तर आपल्याला काय करायचं, 4/15 भाग म्हणजे किती लिटर पाणी आहे हे आपल्याला काढावं लागेल आणि ते 750 मधून वजा करावं लागेल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, टाकीची क्षमता दिलेली आहे 750 लिटर, तर त्याच्या 4/15 भाग भरलेला आहे टाकीचा असं दिलेलं आहे.
म्हणजे 750च्या 415 म्हणजे 750 गुणिले 415, 15 एके 15, 15 पाची 75, 15 शून्य शून्य आलं 50 आणि हे गुणिले 4, 5 चोक 20 आणि वरचा शून्य म्हणजे 200. 200 लिटर जे आहे तर ते टाकीचा भाग भरलेला आहे. मग आपल्याला काय विचारायचं, रिकामा किती भाग आहे. रिकामा भाग काय असणार आहे, एकूण टाकीची क्षमता 750 वजा आहे 200 लिटर भरलेलं. 750 मधून 200 गेले, राहिले 550 लिटर. म्हणजे 550 लिटर जे आहे तर ती टाकी रिकामी असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. 550 लिटर जे आहे तर ते टाकीचा अजून भाग जो आहे तर तो शिल्लक असेल. म्हणजे 550 लिटर आपण त्यामध्ये अजून पाणी ओतू शकतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर तसे पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील. लक्षात घ्या, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून झालेत, तसे पाऊण तासात आपल्याला काढायचे आहेत. तर लक्षात घ्या, 15 सेकंदात 2 रुमाल. आता एकूण एका मिनिटात किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. 60ला जर तुम्ही 15ने भागलं तर 15 चोक 60 म्हणजे 4 भाग होतात 15-15चे. 15 सेकंदात 2 म्हणजे मग 60 सेकंदात किती, 15 चोक 60 म्हणजे 4 दोन्ही किती 8. म्हणजे एका मिनिटात जे आहे तर ते 8 रुमाल जे आहेत तर ते शिवून होणार आहेत. आपल्याला काय विचारले, पाऊण तास. तर पाऊण तासात किती मिनिटं असणार आहेत, 45 मिनिटं असणार आहेत. एका मिनिटात 8 रुमाल होतात. तर 45 मिनिटात 45 गुणिले 8, 45 गुणिले 8 जर केलं तर किती येतं, 360 येतं. म्हणजे 360 रुमाल जे आहेत तर ते पाऊण तासात शिवून होणार आहेत. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर 360 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. 800 पेरू 15 पेट्यांमध्ये समान भरले. लक्षात घ्या, 800 जे पेरू आहेत तर ते 15 पेट्यांमध्ये समान भरले. त्यापैकी 10 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठवल्या, तर किती पेरू मुंबईला पाठवले आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपलं काय दिलं आहे, एकूण 1800 पेरू आहेत तर ते किती 15 पेट्यांमध्ये भरायचे आहेत. मग एका पेटीत किती पेरू बसणार आहेत, तर 1800 भागिले हे 15 करावं लागेल. म्हणजे 1800 भागिले 15 जर केलं तर 15 एके 15 उरले 3 वरून घेतले 0, 15 दोन्ही 30 आणि 15 शून्य शून्य किती 120 पेरू जे आहेत तर ते एका पेटीत मावणार आहेत. तर अशा किती पेट्या मुंबईला पाठवल्या त्यांनी, 10 पेट्या मुंबईला पाठवल्या. मग 10 पेट्यांचे एकूण किती पेरू झाले, 10 गुणुले एका पेटीतील पेरूची संख्या 120. म्हणजे 10 गुणुले 120 जर केलं तर ते येतं 1200. म्हणजे 1200 पेरू जे आहेत तर त्याने कुठे पाठवले असणार आहेत, तर ते मुंबईला पाठवले असणार आहेत. किती, एकूण 1200 पेरू. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर हे जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते व 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते. तर आता इथे तुम्ही 4 पर्याय बघायचे. तर त्या 4 पर्यायाला जास्त वेळ घालवायचा नाही. 12ने घालवायचा, 16ने भाग घालवायचा आणि 18ने भागवायचा. तर आता इथे जर तुम्ही ऑप्शन बी मध्ये पाहिलं तर डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो इथे 137 आहे. ह्या 137ला तुम्ही जर 12ने भागले तर किती येतं, तर एकूण बाकी किती उरते, 5 उरते. त्याप्रमाणे तुम्ही जर इथे 16ने जर भाग घालवलं, 16 8 28 असे, 28च्या पुढे किती 7 2 9 म्हणजे बाकी किती उरते, 9 उरते. म्हणजे 16ने भागल्यास 9 उरते, 12ने भागल्यास 5 उरते आणि अजून किती 18. तर 18 7 26 700 म्हणजे 126 आलं. म्हणजे 126च्या पुढे किती 7 आणि 4 किती 11 म्हणजे बाकी 11 उरते 18ने भागल्यास. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता अशी एकमेव संख्या आहे लहानात लहान विचारलं आहे आपल्याला. तर ती कोणती आहे, तर ती 137 आहे. ज्याला तुम्ही 12ने भाग घातल्यास देखील बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास देखील बाकी किती उरते, 11 उरते. अशी कोणती संख्या आहे, तर ती ऑप्शन बी मध्ये दिलेली आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे, ऑप्शन बी 137. तर जास्त वेळ घालवायचा नाही, डायरेक्ट भाग घालून बघायचा. तर भागाकार तुम्हाला तोंडी आला पाहिजे. पाढे जे आहेत तर ते तुमचे कमीत कमी 20 पर्यंत पाठ पाहिजेत. लक्षात घ्या, 20 पर्यंत पाढे पाठच करून ठेवा, कारण गणितमध्ये तुमचा वेळ वाचतो. पाढे लवकर पाठ झाले की असले गणित आले का लगेच ते सॉल्व्ह होतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद व 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासात त्या 3 घंटा
किती वेळा एकाच वेळी टोल देतील? तर असे जे आहे तर ते दोन प्रकारे प्रश्न विचारला जातो. एका प्रश्नामध्ये ह्याप्रमाणेच तुम्हाला दिलेलं असतं हे एवढ्या फरकाने हे टोल पडतात, तर ते नंतर किती वेळाने एकाच वेळेस वाजतील असा प्रश्न असतो. तर इथे ते आपल्याला काढायचा एकाच वेळेस हे किती सेकंदात वाजतात, पण ते आपल्याला काय करायचं आहे एका तासात तसे एकूण किती टोल पडतात हे आपल्याला पुढे एक्स्ट्रा त्यांनी दिलेलं आहे. तर कसं सॉल्व करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद व 25 सेकंद या फरकाने काय करतात एक टोल देतात, म्हणजे टोल वाजवतात. तर एकाच वेळी त्या मग किती वेळाने एकाच वेळेस वाजतील तेव्हा आपण काय करतो ह्या तिघांचा लसावी घेतो. म्हणजे 25, 18 आणि 25 या तिघांचा आपल्याला लसावी घ्यावा लागणार आहे. तर इथे 25-25 सेम आहे, म्हणजे 25-25 पैकी एक 25 घेतो आपण आणि 18 हे घेतो. या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येतो 450 येतो. म्हणजे 450 सेकंद जे आहेत तर त्या 450 सेकंदाने त्या म्हणजे एकाच वेळेस वाजणार आहेत. तर आपल्याला काय म्हटलंय तर त्या एकाच वेळेस अशा किती वेळेस वाजतील एका तासात, म्हणजे एका तासात हे अशा ज्या आहेत एकाच टायमाला एका तासात किती वेळेस वाजतील असं विचारलेलं आहे. तर एका तासात किती सेकंद असतात तर 36 सेकंद असतात. तर आपल्याला काय आलं आन्सर आपलं 450 सेकंदात त्या एकाच वेळी वाजतात. मग 36 सेकंदाला तुम्हाला काय करावं लागेल ह्या 450 भागावं लागेल. शून्याला शून्य गेले, 9 1 9 9 5 45, 9 4 36, 9 0 0 राहिले काय खाली 5 वर आलं 40, 5 1 5 5 8 40 म्हणजे काय आलं 8. म्हणजे 8 वेळा जे आहे तर ते काय होणार आहे 8 वेळा टोल जे आहे तर ते एका तासामध्ये एकदाच वाजणार आहेत. हे आपलं योग्य ॲन्सर असेल. तर गणितात काय दिलेलं असतं काही गणितात तुम्हाला हे एक वेळेस किती वाजतील, म्हणजे हे 450 पर्यंत तुम्हाला उत्तर काढायचं असतं. ह्यांनी फक्त थोडं दिलेलं आहे एका तासात असं किती वेळेस होईल असं विचारलेलं आहे, म्हणून आपण एका तासा सेकंदाला ह्या 450ने भागलं म्हणजे ॲन्सर आपलं 8 आलं. तर 8 जे आहे तर ते ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. तर काय दिलं आहे आपल्याला इथे तुम्ही इथे पाहू शकतात. तर गीताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात व 21 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात. तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते. तर इथे कमीत कमी लक्षात ठेवा, या कमीत कमीने भरपूर फरक पडतो गणितामध्ये. म्हणजे काय गीता आहे तिच्याकडे जेवढे मणी आहेत तर तिने जर 18 मण्याची माळ केली तर बाकी किती मणी उरतात 4 मणी होतात. आणि तिने 21 मण्यांची जरी माळ केली तरी सुद्धा तिच्याकडे 4 मणी उरतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दिलेल्या पर्यायांना 18 व 21ने भागावं लागेल व असा पर्याय शोधावा लागेल जिथे दोन्ही ठिकाणी बाकी जे आहे तर ती किती 4 उरते. तर ऑप्शन ए मध्ये तुम्ही पाहू शकता. तर इथे जर तुम्ही जर भागलं इथे 18 संग 108 तर इथे बाकी 14 उरते, म्हणजे ऑप्शन कटच होतं हे. इथे जर तुम्ही भागितलं 18 1 18 उरले 7 वरून घेतली 18 चौक 72, मग इथे बाकी 4 उरते 18ने भागल्यास. 21ने भागल्यास इथे 4 46 21 2 42 बाकी 4 उरते. पण लक्षात घ्या आपल्याला काय विचारलंय कमीत कमी किती मणी होते. तर हे कमीत कमी विचारले म्हणून आपण पुढचे देखील पर्याय बघायला पाहिजेत. इथे जर 18ने भाग घालला तर इथे किती उरतं तर बाकी जे आहे तर ती 17 उरते, म्हणजे हे आन्सर निघून जातं. 130 आता 130 घ्या, 130ला जर 18ने भागलं 18 7 126, 130 मधून 126 गेले बाकी उरली 4 आणि 21ने जरी भाग घाललो 21 संग 126 म्हणजे बाकी किती उरते 4 उरते. म्हणजे कमीत कमी म्हटलेलं आहे. तर इथे 256 मोठा आहे का 130 मोठा आहे तर 256 मोठा आहे, म्हणजे हे जास्तीत जास्त झालं. तर आपल्याला काय कमीत कमी विचारलं आहे. तर कमीत कमी किती मणी असणार आहे तर ते 130 कमीत कमी मणी असू शकतात. ज्यांना तुम्ही 18ने देखील भाग घालवा बाकी 4 उरते, म्हणजे 4 मणी उरतात. 18च्या 7 माळा केल्यास 21च्या 6 माळा केल्या तरी बाकी तुमची किती 126 मणी होतात, बाकी 4 उरते. म्हणजे इथे तुम्ही कमीत कमी असे किती मणी होते तर एकूण 130 मणी होते. इथे 256ला पण जातो, पण इथे आपल्या कमीत कमी ह्या प्रश्नाने फक्त ह्या 2 शब्दाने इथे आपण ॲन्सर ऑप्शन डी देणार आहे. कारण दोघांनाही जरी भागला तर तुम्ही बाकी 4 उरते, फक्त कमीत कमीमुळे काय असणार आहे याचा आन्सर ऑप्शन डी असणार आहे. 130 जे आहे तर ते कमीत कमी मणी होते गीताकडे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. 2 क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक
144 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? तर आता इथे क्रमगत विषम संख्या आपल्याला विचारलेल्या आहेत, तर त्या दोघांचा वर्ग करायचा आहे आणि तो किती आहे वर्गातील फरक जो आहे तर तो 144 दिलेला आहे. तर त्यापैकी लहान संख्या आपल्याला इथे शोधायची आहे व लहान संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर पहिली विषम संख्या जी आहे तर ते आपण x मानूया. विषम संख्या काय असतात तर 2च्या फरकाने असतात. मग दुसरी विषम संख्या काय असणार आहे x + 2, कारण हे 2च्या फरकाने असतात. मग आता इथे आपण लिहू शकतो x + 2चा वर्ग वजा x वर्ग बरोबर 144. मग दोन संख्येच्या वर्गाचा फरक किती दिलेला आपल्याला 144 दिलेला आहे. आता दोन संख्येचा वर्ग पहिली एक संख्या x, दुसरी आहे x + 2. तर आता x + 2 कंसाचा वर्ग म्हणजे a + b ह्या कंसाच्या वर्गाप्रमाणे येतो. म्हणजे a वर्ग + 2ab + b वर्ग. म्हणजे a वर्ग म्हणजे हे x वर्ग + 2 गुणिले x गुणिले 2 म्हणजे हे 4x झालं + b वर्ग म्हणजे 2चा वर्ग हे 4 आणि हे वजा x वर्गला वजा x वर्ग बरोबर हे 144. तर वजा x ला + x वर्ग हे कट झालं, राहिलं काय 4x + 4. तर हे +4 तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा 4 होणार आहेत. म्हणजे 4x बरोबर काय झालं तर हे, तर इथे थोडे करेक्शन करा. 144 मधून हे 4 गेलं, राहिले किती 140. म्हणजे 140ला जर तुम्ही इथे 4ने, तर आता हे 4 गुणाकारात आहे, तिकडे 140ला हे भागाकारात जाईल. तर 140 कसं उरलं, इकडे 144 होतं, हे 4 तिकडे जाऊन वजा झालं म्हणजे 140 झालं. ते म्हणजे 140 भागिले 4 म्हणजे 4 × 4 4 × 12 उरले 2 वरून घेतले 0 4 × 5 = 20 किती येतं 35 येतं. म्हणजे 35चा आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे x म्हणजे 35 पहिली संख्या आली, दुसरी कोणती आली 37 आली. 35चा वर्ग जर केला तर तो किती येतो 1225 येतो. आणि मोठी संख्या कोणती आली 35 + 2 म्हणजे 37. 37चा वर्ग होतो 1369. ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर ती 1369 वजा 1225 जर केलं तर ती 144 येते. म्हणजे आपला आन्सर योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 1225 जे आहे तर ती आपल्याला लहान संख्येचा वर्ग काढायचा होता. लहान संख्या आली 35, 35चा वर्ग आहे 1225, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलेला आहे 1225 जो आहे तर तो त्या लहान संख्येचा वर्ग असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तर तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? तर काळ काम याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजे तास काम मजूर हे आपण कसं सॉल्व्ह करतो, म्हणजे जे काही गणितात दिले ना ते अगोदर लिहून घ्यायचं. म्हणजे 28 मजूर त्याला आपण M1 म्हणतो, तर ते 8 तास काम करून ते काम जे आहे तर ते 25 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 8 तास काम आहे त्याला आपण T1 म्हणतो आणि एक काम म्हणजे त्याला आपण W म्हणतो आणि ते किती दिवसात संपवतात त्याला आपण D1 म्हणतो. तर त्याला आपण D1 दिलेलं आहे, 25 दिवसात ते संपवतात. 28 मजूर 8 तास काम रोज करून 25 दिवसात ते काम संपवतात. तर आपल्याला काय दिलं आहे अजून आता, तर ते 40 मजूर म्हणजे त्याला आपण M2 मानूयात. तर ते किती तास काम करून म्हणजे आपल्याला नंतरचे तास किती तास काम करणार हे काढायचं आहे. तेच काम म्हणजे काम तेच असणार आहे, म्हणजे W1 बरोबर हे W2 असणार आहे. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे तर ते 20 दिवसात, म्हणजे 20 दिवसात 40 मजूर 20 दिवसात काम करून तेच काम किती तासात पूर्ण करतील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे तास काढायचे त्यांना किती लागतील ते. फॉर्म्युला काय असतो M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. तर W1 W2 सेम असल्यामुळे ते कॅन्सल झालं. M1 D1 T1 भागिले हे M2 आणि D2 इकडे भागाकारात जाणार आहे, बरोबर काय येणार आहे T2 इकडेच राहील. म्हणजे M1 D1 T1 दिलेला आहे आपल्याला 28 गुणिले T1 आहे 8 गुणिले D1 आहे 25, खाली M2 आणि D2 म्हणजे 20 आणि हे D2 40, 40 गुणिले 20. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आता कशाचा भाग जातो इथे, तर लक्षात घ्या इथे 25 8 किती ह्यांचा गुणाकार होणार आहे हा 200 होणार आहे. आणि ते 20 ने जर तुम्ही 4 2 किती 8 म्हणजे हे खाली किती होणार आहे 800 होणार आहे. म्हणजे 28 गुणिले 20 भागिले 800, म्हणजे इथे देखील तुम्ही 20 × 20 20 चौक म्हणजे इथे 200 आहे ना, इथे 2 शून्य गेल्या 2 शून्य गेल्या, राहिलं 8 बे के बे बे चौक 8, म्हणजे वर 28 राहिलं खाली 4 राहिलं. 28 भागिले 4 4 × 4 4 7 28, म्हणजे 7 बरोबर हे असं T2 जे आपण म्हणू शकतो. म्हणजे आपले आन्सर काय असणार आहे तर ते 40 मजूर तेच काम 20 दिवसात जे आहे तर ते 7 तास काम करावं लागेल त्यांना रोज, तेव्हाच ते संपणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय येईल
तर 7 तास कशामध्ये दिले? ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. तर त्यासारखाच प्रश्न आहे. 28 माणसे एक काम काही दिवसात, म्हणजे दिवस दिले नाहीत आपल्याला इथे, म्हणजे काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? म्हणजे सेम पॅटर्नच हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. म्हणजे गणितात दिल्याप्रमाणे आपण आता इथे सर्व माहिती लिहून घेऊयात. तर लक्षात घ्या, सुरुवातीला किती माणसे होती? 28 माणसे होती. त्याला आपण M1 मानतो. त्याप्रमाणे एक काम म्हणजे त्याला आपण W1 मानूया. तर किती x दिवसात करतील असं आपण म्हणूया, त्यालाच आपण D1 म्हणतो. म्हणजे D1 दिलेलं नाही आपल्याला, म्हणजे काही दिवसात पूर्ण करतात असं दिले, म्हणजे त्याला आपण x दिवस म्हणू. तर आता आपल्याला काय करायचं आहे? तेच काम म्हणजे W2 किती माणसे, म्हणजे आता अजून किती माणसे वाढवावी लागतील, म्हणजे हे M2 आपल्याला काढायचं आहे. तर आणि दिवस किती? 2/3x दिवस लागतील असं दिलेलं आहे. एकूण अगोदर किती x दिवस होते त्याच्या 2/3 पट, म्हणजे 2/3x हे दिवस आलं. तर आहे असं ह्या सूत्रामध्ये लिहायचं. M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. कारण आणि W1 बरोबर W2 आहे, त्यामध्ये कॅन्सल होईल. तर आता इथे T1चा काय संबंध नाही, T1 दिलेच नाही म्हणून हे कट झालं. फक्त M1 D1 बरोबर M2 D2. M1 किती आहे? 28 माणसे दिलेलं आहे. किती दिवसात पूर्ण करतात? तर ते आपण x मानलेलं आहे D1. तर M2 आपल्याला काढायचा आहे. M2 गुणुले हे D2 किती आहे? 2/3x इथे आपण लिहिला. तर इथे xला हे x हे कट झालं. मग M2 बरोबर काय येणार आहे? 28 हे M2 गुणुले हे 2/3 आहे. तर तिकडे गेले होते 3/2 होणार आहे. म्हणजे 28 गुणुले 3/2 होईल बरोबर हे M2. बे के बे 14 2 28 आणि 14 ते किती? 42. म्हणजे M2 बरोबर आपल्याला 42 मिळालेलं आहे. तर गणितात आपल्याला काय विचारलेलं आहे? 2/3 दिवसात संपवायचं असेल तर आणखी किती माणसे घ्यावी लागतील? म्हणजे अगोदर 28 माणसे होती, नंतर किती झाली? 42 झाली. म्हणजे ह्या 42 मधून हे 28 जर गेले तर राहिले किती? 14. म्हणजे आणखी 28 म्हणजे किती? 14 माणसे आपल्याला ॲड करावे लागतील, तेव्हाच ते काम जे आहे तर ते 2/3 दिवसात पूर्ण होणार आहे. 2/3 त्या दिवसांपेक्षा पटीने ते पूर्ण होणार आहे. किती? एकूण 14 माणसे जास्त त्यांना घ्यावी लागणार आहेत. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे 14 माणसे जे आहेत तर ते अजून कामावर घ्यावी लागतील. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर लक्षात घ्या, इथे आपल्याला एकूण अंतर आपल्याला अगोदर काढायचं आहे. एकूण अंतर काय असणार आहे? त्या गाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी हे एकूण अंतर असणार आहे. आणि हा किलोमीटरमध्ये वेळ आहे, हे मीटरमध्ये. त्या किलोमीटरच्या वेगाला आपल्याला मीटर प्रति सेकंद करावं लागेल आणि आपल्याला काय करावं लागेल? मग त्याचं किती वेळ लागेल हे काढावं लागेल. तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर मालगाडीचा वेग आपल्याला दिलेला आहे 60 किलोमीटर प्रति तास. तर किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंद करताना गुणवले 5/18 करतो. 60 गुणवले 5/18 म्हणजे हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते 6 6 3 18 6 10 60 10 5 50 50/3 50/3 मीटर प्रति सेकंद हा जो आहे तर तो आपला वेग आलेला आहे. तर मालगाडीची लांबी आपल्याला दिलेली आहे 480 मीटर आणि बोगद्याची लांबी दिलेली आहे 420 मीटर. म्हणजे हे दोन्ही मिळून काय असणार आहे तर ते एकूण अंतर असणार आहे. एकूण अंतर किती झालं? 480 अधिक हे 420 म्हणजेच 900 मीटर जे आहे तर ते एकूण अंतर असणार आहे. म्हणजे वेळ बरोबर सूत्र काय असतं मग? अंतर भागिले वेग. अंतर आहे 900, वेग आहे तर आत्ताच काढला आपण 50/3 सेकंद. तर हे भागिले 3 वर गुणुले 3 म्हणून जाईल. 900 गुणुले 3 भागिले 50. शून्याला शून्य गेले. 5 1 5 18 पंचे 90 आणि 18 तरी किती? 54. तर हे जे आहे तर ते मीटर प्रति सेकंदमध्ये होतं म्हणून हे सेकंदामध्ये आपलं आन्सर येणार आहे. तर त्या मालगाडीला ते अंतर पार करणं म्हणजे बोगदा पार करण्यासाठी तर 54 सेकंद इतका वेळ लागेल. म्हणजेच आपलं आन्सर काय असेल तर 54 सेकंद जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 17. मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटरचे अंतर एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व 70 किलोमीटर असल्यास
दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील. तर आता गणितामध्ये काय दिले ते नक्की समजून घ्या. तर मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते एकाच वेळेस सकाळी 6 वाजता दोन गाड्या निघालेल्या आहेत. म्हणजे एकमेकांच्या विरुद्धेने ते सकाळी 6 वाजता निघालेले आहेत. एक मुंबईकडून अमरावतीला, एक अमरावतीकडून मुंबईला निघालेले आहेत आणि त्या गाड्यांचा वेग दिलेला आहे प्रत्येकी 55 किलोमीटर एका गाडीचा वेग आहे आणि 70 किलोमीटर प्रति तास हा दुसऱ्या गाडीचा वेग आहे. तर त्या दोघी ज्या आहेत तर त्यामध्ये त्या एकमेकींना कोणत्या ठिकाणी म्हणजे किती वेळ वाजता त्या भेटतील आपल्याला काढायचा आहे, म्हणजे वेळ काढायचा आहे किती वाजता भेटतील त्या. तर कसं काढतो आपण हे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे, मुंबई ते अमरावती अशा ते दोन ठिकाणं म्हणजे मुंबईकडून अमरावतीला एक गाडी निघाली सकाळी 6 वाजता जिचा वेग आहे 55 किलोमीटर प्रति तास आणि अमरावतीकडून मुंबईकडे सकाळी 6 वाजताच निघालेली गाडी तिचा वेग दिलेला आहे 70 किलोमीटर प्रति तास. म्हणजे सकाळी 6 वाजता दोन्ही एकमेकींकडे यायला निघाले. तर जेव्हा गाड्या ज्या आहेत तर त्या एकमेकींच्या परस्पर विरुद्ध दिशेने जातात म्हणून आपण काय करतो तेव्हा वेगांची काय करतो बेरीज करतो. म्हणजे वेगांची काय होते बेरीज होते परस्पर विरोधी जेव्हा गाड्या असतात तेव्हा. म्हणजे एकूण वेग किती आहे पहिल्या गाडीचा 55 आणि दुसऱ्या गाडीचा 70. 70 आणि 55 जर ॲड केलं तर ते किती येतं एकूण टोटल वेग 125 किलोमीटर प्रति तास. म्हणजे आपण एकत्रित करतो जेव्हा गाड्या एकमेकांच्या विरुद्ध धावतात तेव्हा. मग एकूण वेळ बरोबर फॉर्म्युला काय असतो एकूण अंतर भागिले एकूण वेग. तर एकूण अंतर आहे आपल्याला 750 किलोमीटर दिलेलं आहे मुंबई ते अमरावती आणि वेळ किती दिलेला आहे वेग किती आहे आत्ताच आपण काढला 125 म्हणजे एकूण वेग काढला. 750 भागिले 125 केलं तर इथे 25 पाचा 125 25 तरी 75 वरचं 0 30 भागिले हे 5 झालं 5 एके 5 5 सक्क 30 म्हणजे इथे काय येणार आहे 6 तास जे आहे तर ते आपलं ॲन्सर येणार आहे. म्हणजे 6 तासानंतर त्या ज्या गाड्या आहेत तर त्या एकमेकींना भेटणार आहेत. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून पुढे 6 तास आपल्याला जायचं आहे. मग पुढे जर 6 तास गेलो तर किती येतं दुपारी 12. म्हणजे दुपारी 12 वाजता ज्या गाड्या आहेत तर त्या एकमेकींना भेटणार आहेत 6 तासानंतर. म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे दुपारी 12 वाजता ज्या आहेत तर त्या एकमेकींना भेटतील. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. एक मोटार निर्धारित अंतर 10 तासात कापते. म्हणजे एक अंतर आहे तर ते 10 तासात कापते एक मोटार. जर ती अर्धे अंतर ताशी 40 किलोमीटर वेगाने व उरलेले अंतर ताशी 60 किलोमीटर वेगाने कापते तर त्या मोटारीने एकूण किती किलोमीटर प्रवास केलेला आहे. म्हणजे त्या मोटारीने कापलेलं एकूण अंतर आपल्याला काढायचं आहे आणि तिने काही अंतर 40 किलोमीटरच्या वेगाने पार केले व काही 60 किलोमीटरच्या आणि टोटल 10 तास तिने प्रवास केलेला आहे. तर त्यावरून आपल्याला किती किलोमीटरचा तिने प्रवास केला हे काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलं आपल्याला. समजा त्या मोटारीने आता आपल्याला किती अंतर पार केलं हे काढायचं आहे तर ते आपण काय करूया एकूण 100 किलोमीटर प्रवास केला असं मानूया त्या मोटारीने. तर आता त्याचं अर्धा अंतर म्हणजे किती 100 एकूण आहे तर त्याच्या 100/2 हे अर्ध आलं 100/2 किलोमीटर हे अंतर 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने व राहिलेले अर्धे अंतर 100/2 किलोमीटर हे 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने म्हणजे वेगवेगळ्या वेगाने अर्धे अर्धे अंतर कव्हर केलेलं आहे. आणि एकूण वेळ किती लागलेला आहे शेवटी तर एवढे अंतर पार करण्यासाठी 10 तास एवढा वेळ लागलेला आहे. मग वेळ बरोबर फॉर्म्युला काय असतो अंतर भागिले वेग. तर आता वेळ बरोबर मग काय येणार अंतर किती आहे तर ते आता इथे अर्धे अंतर कितीने पार केलं 40 किलोमीटर मग ते 100/2 भागिले आपण काय लिहू शकतो 40 आणि अर्धे अंतर किती 60 किलोमीटरच्या वेगाने म्हणजे 100/2 हे अंतर कितीच्या 60च्या वेगाने म्हणजे एकूण वेळ बरोबर अंतर भागिले वेग असं आपण अर्ध लिहू शकतो कारण वेगवेगळ्या वेगाने त्याने ते कव्हर केलेलं आहे. तर आता ह्या 60 जर ह्या 100/2 ला गुणलं तर हे 2 भागाकारात आहे म्हणजे हे 30 होणार 60च्या निम्म होणार आणि हे 30 गुणिले 100 म्हणजे हे 30x आलं. त्याप्रमाणे इकडे 40 गुणिले 100/2 म्हणजे 2 ने 40 ला भागला तर ते 20 येतं म्हणजे हे 20x आलं. 30x अधिक 20x भागिले 60 गुणिले 24 म्हणजे किती 6×24 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे 2400 आलं. म्हणजे इथे 10 तास हे आपल्याला वेळ दिलेला आहे आणि हे 30 आणि 20 किती झालं 50x झालं भागिले हे 2400ला 2400 म्हणजे आता हे 10 गुणिले हे 2400 तिकडे वर गुणाकारात जाईल आणि हे 50 गुणिले x आहे त्यातलं 50 इकडे भागाकारात जाईल. म्हणजे इथे 0ला 0 जर घालवला मग इथे काय 5 एके 5 5 दोन्ही 10 आणि इकडे किती राहिलं 240 240 आणि हे गुणवले 2 किती झालं तर ते 480 झालं. म्हणजे 480 जे आहे तर ते काय आलेलं आहे एकूण ते अंतर आलेलं आहे 100 बरोबर 480 म्हणजे त्या मोटारीने 480 किलोमीटर जे आहे तर ते अंतर कापलेलं आहे. म्हणजे
तर 480 किलोमीटर आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 19। समान व्यासांच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 1/4 तासात भरते। जर त्यापैकी एकाच वेळी 3 नळ चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर आपला हा व्हिडिओ जो आहे तर थोडासा लेंदी होतो, कारण संपूर्ण गणित आहे तर थोडी जे एक्सप्लेनेशन त्याचं जादा आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे हे कमेंट करून नक्कीच कळवा। तर आपल्याला प्रश्न क्रमांक 19 मध्ये दिलेला आहे, 4 नळांनी टाकी भरण्यासाठी 1/4 तास लागतात। तर एक नळ त्यावेळेस बंद केला आणि 3 नळ चालू करून जर ती टाकी भरली तर किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे। तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, 4 समान नळांनी एक पाण्याची टाकी 1/4 तासात भरते। म्हणजे 1/4 तास म्हणजे किती? 15 मिनिट। तर लक्षात घ्या, 4 नळ आहेत, 1/4 तास म्हणजे 4 × 1/4 केलं तर काय येतं? 1 येतं। मग इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण टाकीचा भाग जर 1 धरला तर म्हणजे प्रत्येक नळाने जे आहे तर ते एकूण 15 म्हणजे 15 भाग जो आहे तर तो प्रत्येक नळ टाकीचा भरतो। म्हणजे एकाच वेळी 3 नळ चालू केल्यास किती भाग भरणार आहे? 1/3। म्हणजे 1/3 एवढा जो आहे तर त्याला वेळ लागणार आहे, कारण 3 नळ आहेत। 4 नळ होते तेव्हा 1/4 तासात भरत होती। आता 3 नळांनी काय लागणार आहे? थोडा वेळ जो आहे तर तो जास्त लागणार आहे, म्हणजे 1/3 तास एवढा वेळ लागणार आहे। म्हणजे टाकी भरण्यास 3 नळांनी 1/3 तास वेळ लागेल। आता 1/3 तास हे जर मिनिटामध्ये केलं तर आपण गुणुले 60 करतो, म्हणजे 60 × 1/3 म्हणजे 60/3। 3 1 3, 3 2 6, वरचं 0 म्हणजे 20 त्रिक 60, म्हणजे 20 मिनिटे आपला आन्सर आलेला आहे मिनिटामध्ये। म्हणजे 4 नळाने जर त्या टाकीला भरण्यास एकूण किती 15 म्हणजे 1/4 तासात म्हणजे 15 मिनिटात भरत असेल 4 नळाने, तर तीच टाकी जी आहे तर ती 3 नळाने किती एकूण 20 मिनिटात जी आहे तर ती टाकी भरणार आहे। म्हणजे थोडा वेळ जरा जास्त लागणार आहे, 5 मिनिट। म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 3 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी भरण्यास एकूण 20 मिनिटे इतका कालावधी लागेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 20। एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा परिघ किती असणार आहे? तर लक्षात घ्या, आपल्याला इथे काय दिलं आहे? वर्तुळाचा व्यास दिलेला आहे म्हणजे 14 सेंटीमीटर। तर परिघ काय असतो? πd असतो, पाय गुणुले डी म्हणजे व्यास। डी म्हणजे व्यास असतं। पायची किंमत किती असते? 22/7 आणि डी म्हणजे किती असतं? तर आपल्याला दिलेलं आहे डी म्हणजे डायमीटर म्हणजे व्यास दिलेला आहे 14। 7 1 7, 7 2 14 आणि 22 2 किती? हे 44, म्हणजे 22 2 किती आलं? 44 आलं। म्हणजे इथे 44 कशामध्ये दिसत आहे? तर इथे ऑप्शन आपल्याला डी मध्ये दिसत आहे। म्हणजे वर्तुळाचा व्यास जर 14 सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ जो आहे तर तो 44 सेंटीमीटर असणार आहे। म्हणजेच ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल, 44 सेंटीमीटर। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 21। तर काय दिलं आहे आपल्याला? 2 संख्यांचे गुणोत्तर 5/11 आहे व त्यांच्यातील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर आता 2 संख्याचं गुणोत्तर दिले 5/11 आणि त्यांच्यातील फरक आपल्याला 90 दिलेला आहे, तर ती संख्या त्यातली लहान संख्या आपल्याला शोधायची आहे। तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे? 2 संख्यांचे गुणोत्तर 5/11 आहे। तर आता काय करायचं? ते गुणोत्तर आपण x प्रमाणात मानू। मग त्या संख्या काय असणार आहेत? 5/11 म्हणजे पहिली संख्या लहान जी आहे तर ती 5x असेल आणि दुसरी मोठी काय असणार आहे? 11x असणार आहे। त्यांच्यातील फरक किती दिलेला आहे? 90 दिलेला आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो मोठी संख्या किती? 11x, त्याच्यामधून लहान संख्या 5x गेली, म्हणजे फरक किती आहे? 90 आहे। 11 मधून 5 गेले, राहिले 6x। 6x बरोबर हे 90। आता हे 6 इकडे गुणाकारात आहे, तिकडे 90ला भागाकारात जाईल। x बरोबर 90 भागिले 6, 6 1 6, 15 सक्क 90, मग x ची किंमत किती आली आपल्याला? इथे 15 आली। तर आपल्याला आता लहान संख्या शोधायची आहे। लहान संख्या काय आहे? 5x, म्हणजे 5 गुणुले 15, 15 5 75, म्हणजे लहान संख्या आपल्याला काय मिळणार आहे? 75 मिळणार आहे। तेच आपलं योग्य आन्सर असेल। तर इथे ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 22। जर x/25 35 बरोबर 161 भागिले 115, तर x बरोबर किती आपल्याला काढायचं आहे? तर गणितात दिल्याप्रमाणे आपण इथे लिहून घेऊयात। x/35 बरोबर 161 भागिले 15, तर x ही किंमत काढायची आहे। मग x बरोबर काय होणार? हे 35 इकडे भागाकारात आहे, तिकडे गुणाकारात जाईल, म्हणजे तिरकस जर गुणाकार केला तर याप्रमाणे 115 गुणुले x बरोबर
35 गुणिले 161, मग x बरोबर काय होणार, हे 115 तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे 35 गुणिले 161 भागिले 115. तर 23 एके 23, 23 पाचा 115, 23 सत्त 161. तर तुमचे 30पर्यंत पाठ असणे खूप गरजेचं आहे, त्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशनला कमीत कमी वेळ लागेल. 5 एके 5, 5 सत्त 35, म्हणजे हे 7 गुणिले हे 7 किती आलं, 7 7 49. तर 49 कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे गुणोत्तर 2:3:4 या प्रमाणात आहे, तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान अंतरकोनाचे माप किती? तर आता बाह्य कोनाचे आपल्याला गुणोत्तर दिले, तर त्यावरून आपल्याला अंतरकोनाचा सर्वात लहान अंतरकोन आहे त्याचं माप आपल्याला काढायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला एकूण बाह्य कोन कोणकोणते आहेत हे शोधावं लागेल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलेलं आहे, त्रिकोणाच्या बाह्य कोनांचे गुणोत्तर 2:3:4 आहे, म्हणजेच त्याला जर x प्रमाणात घेतलं तर बाह्य कोन 2x, 3x व 4x असे होतील जेव्हा आपण x प्रमाणात घेऊ तेव्हा. तर लक्षात घ्या, बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते त्रिकोणाच्या, तर ती 360 असते. म्हणजे 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर 360 असं आपण म्हणू शकतो, कारण बाह्य कोनाच्या मापांची बेरीज जी आहे तर ती 360 असते. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 हे 9x झाले. 9x बरोबर 360, x बरोबर 360 भागिले 9. 9 1 9, 9 चौक 36 आणि वरचा 0, म्हणजे x ही किंमत आपल्याला इथे भेटलेली आहे 40 अंश. तर आता सर्वात मोठा बाह्य कोन कोणता आहे आपला, तर ते 4x आहे. मग इथे सर्वात मोठा बाह्य कोन आपण काढून घेऊयात, त्यानंतरच आपल्याला सर्वात लहान अंतरकोन मिळेल. म्हणजे सर्वात मोठा बाह्य कोन हा 4x आहे, x ची किंमत 40 आहे. मग 4 गुणिले 40 जर केलं तर किती येतं, 160 अंश होतं. लक्षात घ्या, आंतरकोन आणि बाह्यकोन या दोन्ही कोनाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. सर्वात लहान आंतरकोन जो आहे तर तो काय असणार आहे, 180 वजा हा त्याचा बाह्यकोन, म्हणजे 180 मधून हा सर्वात मोठा बाह्यकोन किती आहे, तर तो 160 आहे. म्हणजे 180 मधून हे 160 वजा केले तर राहतात किती, 20 अंश. म्हणजे 20 अंश जो आहे तर ते आपल्या म्हणजे सर्वात लहान अंतरकोनाचं माप असणार आहे 20 अंश. म्हणजेच तर ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिसत आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. एका व्यवहारात 7,200 रुपये नफा ABC यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती असेल? म्हणजे ABC यांना 2:3:4 प्रमाणात हा नफा वाटलेला आहे 7,200 रुपये, त्यापैकी आपल्याला B चा वाटा काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर एकूण नफा दिलेला आहे 7,200 रुपये. ABC अनुक्रमे किती दिलेला आहे गुणोत्तर, 2:3:4 दिलेला आहे. म्हणजे x प्रमाणात जर वाटा घेतला तर A चा वाटा किती, हा 2x, B चा वाटा हा 3x आणि C चा वाटा 4x येईल. तर आता मग B चा वाटा आपण कसं काढतो, ह्या तिघांची बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9, म्हणजे 9x हे आपण छेदात घेतो आणि त्यातला B चा वाटा किती आहे, 3x आहे. म्हणजे 3x वर घेतो अंशात, 3x छेद 9x आणि गुणुले जो नफा आहे तो आपण करतो, गुणुले नफा 7,200. तर x ला x गेलं, 3 1 3, 3 3 9, राहिले काय 7,200 भागिले 3, 3 1 3, 24 3 72 आणि वरचे 2 शून्य. 24 आणि वरचे 2 शून्य म्हणजे किती, तर हे एकूण 2400 रुपये जो आहे तर तो B चा वाटा येणार आहे. म्हणजे 2400 आपलं योग्य आन्सर असेल. तर 2400 कशामध्ये दिसत आहे, ऑप्शन सी मध्ये दिसत आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. 3 व्यक्तींची वयांची सरासरी 28 आहे आणि त्यांची वये अनुक्रमे 3 4 7 या प्रमाणात आहेत, तर सर्वात लहान व्यक्तीचे वय काढा. तर आता त्या तिघांचं गुणोत्तर दिले आणि तिघांची सरासरी दिली, त्यावरून आपल्याला सर्वात लहान व्यक्तीचं वय काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय काय दिलेलं आहे. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 28 आहे. मग आता 3 व्यक्तींच्या वयांची बेरीज काय असणार आहे, सरासरी गुणुले एकूण व्यक्ती, म्हणजे 28 गुणुले 3, 3 व्यक्ती आहेत म्हणून 28 3 84, म्हणजे तिघांच्या वयांची व्यक्तींची बेरीज किती असणार आहे, 84 वर्षे. आता त्यांची वये अनुक्रमे 3 4 7 या प्रमाणात दिलेली आहेत, म्हणजेच ती आपण काय मानू, 3x 4x व 7x अशी या x प्रमाणात मानू. आता तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला माहिती आहे 84 आहे, म्हणजे 3x अधिक 4x अधिक 7x बरोबर 84. 7 आणि 4 11 आणि 3 हे किती 14, 14x बरोबर हे 84 आलं. x बरोबर काय होईल मग 84 भागिले 14, 14 1 14,
1484 म्हणजे एक्सची किंमत आपल्याला भेटलेली आहे ते किती 6 भेटलेली आहे। मग आता सर्वात लहान व्यक्तीचं वय म्हणजे सर्वात लहान गुणोत्तर किती आहे 3, ते सर्वात लहान व्यक्तीचं वय किती आहे 3x आहे। 3 गुणुले x म्हणजे 3 गुणुले x ची किंमत 6 आहे, 6 त्रिक 18 म्हणजे 18 वर्ष जे आहे तर ते सर्वात लहान व्यक्तीचं वय असणार आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल। तर 18 इथे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे। तर मित्रांनो आपला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 2 एप्रिल 2024 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न जे आहेत तर ते गणिताचे एकूण स्पष्टीकरणासहित आपण कव्हर केलेले आहेत। जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस।